जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज इन विंटर एक्झाम 2022 बाबत जो TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्नच्या सेमिस्टर 5मधील स्पेशलायझेशनचे जे काही सब्जेक्ट्स आहे, ज्यामध्ये कॉस्टिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयाच्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती आपण नजर टाकणार आहोत. यामध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असेल याबाबत आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली होती. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामध्ये शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चन असे मिळून मी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. तर त्यावरती आत्ता आपण नजर टाकणार आहोत. बघा की सगळ्यात अगोदर जो काही सब्जेक्ट आहे तो म्हणजे की कॉस्टिंग सेकंड. या कॉस्टिंग सेकंडमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो काही क्वेश्चन नंबर 4B मध्ये विचारला जाईल तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ ABC म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, एक्सप्लेन बेनिफिट्स अँड पर्पजेस किंवा पर्पज अँड बेनिफिट्स एक्सप्लेन करा असा देखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. दुसरा आहे व्हेरियस स्टेजेस इन ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. दुसरा प्रश्न कोणता आहे? स्टेजेस इन ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. त्याच्यानंतर कॉस्ट पूल अँड कॉस्ट ड्रायव्हरवर क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये शॉर्ट नोट्स विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर 4 नंबर आहे ओव्हरहेड ॲब्सॉर्प्शन. त्यानंतर अपॉर्समेंट ऑफ ओव्हरहेड्स. बघा यानंतर तुम्हाला मशीन आवर रेट, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस हे सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोटसाठी विचारले जातील. कदाचित फक्त मशीन आवर रेट एवढं सुद्धा दिलं जाईल. त्यानंतर 9 नंबरची महत्त्वाची नोट्स आहे की रिझन्स फॉर अंडर अँड ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड अशा पद्धतीचा सुद्धा शॉर्ट नोट्सला प्रश्न असण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर ब्लँकेट ओव्हरहेड रेट, कलेक्शन ऑफ ओव्हरहेड, स्टँडिंग ऑर्डर नंबर किंवा स्टँडिंग ऑर्डर सिस्टीम हा देखील एक शॉर्ट नोट्सचा प्रश्न असू शकतो. त्यानंतर रिअपोर्समेंट ऑफ ओव्हरहेड जो चॅप्टर नंबर 3मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर 14 नंबरची प्रश्न दाखवलेला आहे इथं मेथड्स ऑफ सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड. ज्या काही वेगवेगळ्या मेथड्स आहे, मग रिपीटेड असेल, सायमल्टेनियस असेल, तर यापैकी कोणतीही मेथड तुम्हाला शॉर्टमध्ये विचारली जाऊ शकते. 15 नंबरचा आणि 16 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये 1 नंबरच्या चॅप्टरवर दिलेला आहे तो म्हणजे फंक्शनल वाईज क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड. त्यानंतर तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहे, त्यामध्ये 3 नंबर, 11 नंबर आणि 15 नंबर यापैकी जास्तीत जास्त IMP जो असेल तो कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 जो दिलेला आहे त्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट्स लिहायला विचारली जाऊ शकते. तर या बाबतीत तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती घेऊ शकता. या पद्धतीने आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघितलेले आहे. यानंतर आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड या सब्जेक्टकडे वळणार आहोत. त्यासाठी काही महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 3AB आणि 4AB या ठिकाणी विचारण्याची जास्त शक्यता आहे. तुम्हाला शॉर्ट नोट्स जे काही असतील त्या क्वेश्चन नंबर सेकंडवरती 5 मार्कासाठी विचारल्या जातील आणि टोटल 10 मार्कासाठीच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारल्या जातात. त्यापैकी ब्रॉड क्वेश्चन्स कोणकोणते आहेत ते बघू आणि सरतेशेवटी आपण शॉर्ट नोट्सकडे वळणार आहोत. बघा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड दिलेला आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की मानवी संसाधन म्हणजे काय आणि त्याची उद्दिष्टे आणि कार्य लिहा. हा प्रश्न जर हा नाही विचारला तर याच चॅप्टरवरचे 2 महत्त्वाचे आणखीन प्रश्न आहेत, ते म्हणजे मानवी संसाधन विभागाची विविध कार्ये सविस्तर स्पष्ट करा. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे मानवी संसाधन नियोजन म्हणजे काय, त्याचे महत्त्व स्पष्ट करा आणि मानवी संसाधन नियोजनातील विविध टप्पे स्पष्ट करा. बघा या पहिले जे काही 4 ते 5 प्रश्न आहे यापैकी काही प्रश्न हे शॉर्ट नोट्सला येतील तर काही प्रश्न हे ब्रॉड क्वेश्चन्सला देखील विचारल्याची शक्यता आहे. त्यानंतर मानवी संसाधन नियोजनातील जे काही विविध टप्पे आहेत ते सविस्तर स्पष्ट करायला म्हणजे किमान 8 मार्कासाठी तरी विचारले जातील. त्यानंतर 5 नंबर प्रश्न आहे की मानवी संसाधन नियोजनावर प्रभाव टाकणारे विविध घटक सविस्तर स्पष्ट करा. हा पण चॅप्टर नंबर 1वर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे कर्मचारी भरतीचे विविध स्रोत स्पष्ट करा. क्वेश्चन नंबर 3B मध्ये विचारण्याची जास्त शक्यता आहे किंवा याच रिलेटेड आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे निवड प्रक्रियेची पद्धत स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे भरती प्रक्रिया नियंत्रित करणारे विविध घटक स्पष्ट करा. त्यानंतर चॅप्टर नंबर 3वर प्रश्न आहे तो म्हणजे कारकीर्द विकासाचे फायदे आणि मर्यादा लिहा. कदाचित तुम्हाला हा प्रश्न शॉर्ट नोट्सला पण विचारला जाईल, त्यामध्ये कारकीर्द विकासाचे फायदे असाच असू शकतो.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे कारकीर्द नियोजन म्हणजे काय, त्याच्या विविध पायऱ्या आणि टप्पे सविस्तर विशद करा. हा प्रश्न तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन्स म्हणूनच विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 जो आहे तो ब्रॉड क्वेश्चनसाठीच आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये कारकीर्द समुपदेशन म्हणजे काय, त्याची विविध फायदे स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे कार्यक्षमता मूल्यांकन म्हणजे काय, त्याचे गरज आणि महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. आणि प्रश्न क्रमांक 4B मध्ये विचारण्याची जास्त शक्यता आहे ते म्हणजे कार्यक्षमता मूल्यांकनाचे फायदे आणि मर्यादा स्पष्ट करा किंवा कार्यक्षमता मूल्यांकनाची प्रक्रिया सांगा. तर कार्यक्षमता मूल्यांकनाची प्रक्रिया हा शक्यतो शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. तर शॉर्ट नोट्स तुम्हाला कोणकोणते विचारण्याची शक्यता आहे, यामध्ये तुम्हाला कोणतेही 5 शॉर्ट नोट्स विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला फक्त 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आहेत. पहिले आहे मानवी संसाधन माहिती प्रणाली, मोस्ट IMP आहे मानवी संसाधन माहिती प्रणाली. दुसरा आहे कार्य तपशील. तिसरा आहे निवड प्रक्रियेची साधने. चौथा आहे भरती प्रक्रिया राबवताना होणारा अंतर्गत स्रोताचा दुष्परिणाम. त्यानंतर 5 नंबर आहे रोजगार विनिमय व खाजगी रोजगार विनिमय संस्थांची भरतीतील भूमिका. हा पण एक शॉर्ट नोट्सला प्रश्न करून ठेवा, नवीन प्रश्न आहे म्हणूनच एकदा सांगितलेला आहे. मागाशी सांगितल्या पद्धतीने कारकीर्द विकासाच्या मर्यादा, फायदे किंवा मर्यादा, कदाचित जर फायदे तुम्हाला ॲडव्हान्टेजेसला विचारले तर मर्यादा तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारले जातील. 7 नंबर आहे मानवी संसाधन विकासाचे उद्देश लिहा. त्यानंतर 8 नंबर आहे कारकीर्द विकास चक्र, मोस्ट IMP प्रश्न आहे हा, व्यवस्थित करून ठेवा कारकीर्द विकास चक्र. प्रश्न क्रमांक 9 आहे कार्यक्षमता मूल्यांकनाची पद्धती आणि तंत्रे सविस्तर स्पष्ट करा. आणि लास्ट नंबरचं पण महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ते म्हणजे नैतिकतेवर आधारित कार्यक्षमता मूल्यांकन. ओके, सो या पद्धतीने महत्त्वाचे 10 शॉर्ट नोट्स मी तुम्हाला परीक्षेच्या अभ्यासासाठी दिलेले आहे. सर्व यांचा अभ्यास व्यवस्थित करा आणि व्यवस्थित पेपर देऊ शकता. त्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंटचा जो सेकंड नंबर दिलेला आहे त्यामध्ये हा दुसरा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला देखील आपण काही 10 ब्रॉड क्वेश्चन आणि 10 शॉर्ट नोट्स देणार आहे. त्यातील काही प्रश्न म्हणजे जवळजवळ 5 ते 4 प्रश्न ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून तुम्हाला आहेत, तर तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स आहे. तर याच्यापैकीच विचारले जाण्याची जास्त शक्यता आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण जे काही प्रश्न देतो त्यापैकी किमान 70 ते 80% प्रश्न जसेच्या तसे विचारले जातात. 1 नंबर दिलेला आहे मार्केटिंग मॅनेजमेंटच्या विपणन व्यवस्थापन, पेपर क्रमांक 2 मधील पहिला महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन जो क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. पहिला आहे बाजार मागणी म्हणजे काय, बाजार मागणीचे निर्धारक घटक सविस्तर स्पष्ट करा. दुसरा आहे विक्री अंदाज म्हणजे काय, विक्री अंदाजाच्या गुणात्मक आणि सांख्यिकी पद्धतीची सविस्तर माहिती द्या. हा प्रश्न तुम्हाला बाय डिफॉल्ट शॉर्ट करून सुद्धा विचारला जाईल की विक्री अंदाजाच्या सांख्यिकी पद्धती किंवा विक्री अंदाजाच्या गुणात्मक पद्धती, असा देखील शॉर्ट नोट्सला प्रश्न असू शकतो. 3 नंबर दिलेला आहे मागणीचा अर्थ सांगून विपणनातील मागणीच्या प्रकाराचे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो काही दिलेला आहे 4, 5, 6 किंवा 4, 5 हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न क्रमांक 3B मध्ये विचारण्याची शक्यता आहे. त्यामध्ये विना नफा संस्थांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा, असा देखील प्रश्न क्रमांक 3B मध्ये विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे विना नफा संस्थांना भेडसावणाऱ्या समस्याचे सविस्तर वर्णन करा. म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, यांना कोणकोणत्या समस्यांना प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं त्या सविस्तर स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे विपणन संघटना म्हणजे काय, विपणन संघटनेच्या विविध प्रकाराचे वर्णन करा. हा पण एक ब्रॉड क्वेश्चन आहे, त्याला ऑर जर का विचारला तर प्रश्न क्रमांक 7 आहे विपणन संघटनेवर परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा. हा तर महत्त्वाचा प्रश्न वाटतो म्हणून तुम्ही तो करून ठेवा. त्यानंतर तिसऱ्या चॅप्टरवरतीच प्रश्न आहे प्रभावी विपणन संघटनेचे महत्त्वाचे घटक सविस्तर स्पष्ट करा. ओके, क्वेश्चन नंबर 4A मध्ये विचारण्याची हे जास्त शक्यता आहे. तर प्रश्न क्रमांक 4B मध्ये तुम्हाला हे शेवटचे 2 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामधील पहिला प्रश्न आहे चिन्हांकन निर्मिती व्यूहरचनेच्या मूलभूत संकल्पना आणि पायऱ्या सविस्तर स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला चिन्हांकन निर्मिती व्यूहरचना म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करायची, त्यानंतर त्याच्यातल्या पायऱ्या पण स्पष्ट करायच्या आहेत.
तर प्रश्न क्रमांक 10 आहे चिन्हांकन निर्मिती व्यूहरचनेचे विविध प्रकार स्पष्ट करा. हा प्रश्न पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 4B मध्ये विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर आपण शॉर्ट नोट्सकडे वळूया. जे क्वेश्चन नंबर 2कडे तुम्हाला जे काही 4 शॉर्ट नोट्स विचारणार होत्या त्यातील काही शॉर्ट नोट्स यातील असू शकतात. पहिलं आहे विक्री अंदाजाचे वेब मालिका विश्लेषण. दुसरा आहे विपणनातील गरज, इच्छा आणि मागणी. तिसरा आहे विक्री कोटा. चौथा आहे भारतातील विना नफा संस्था. पाचवा आहे विना नफा संस्थेची वैशिष्ट्ये. सहावा आहे विना नफा संस्थेचे फायदे म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे एक तर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स असं सुद्धा विचारलं जाईल, किंवा आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे त्याची पण माहिती देऊ शकतात. चॅप्टर नंबर 3 वरती महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे विपणकाची किंवा विपणनाची बदलती भूमिका. ओके, टाईम टू टाईम जसं विपणनामध्ये बदल होत चालला आहे तसं विपणकामध्ये देखील बदल होत चाललेला आहे. त्याची बदलती भूमिका स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला असू शकतो. त्यानंतर लास्ट नंबर चॅप्टरवरच्या शॉर्ट नोट्स आहे. तर महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे चिन्हांकन निर्मिती व्यूहरचनेचे पुनरावलोकन. आणि 9 नंबर आहे एक छत्री चिन्हांकन रचना आणि 10 नंबर आहे बहुचिन्हांकन व्यूहरचना. तर या महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आहे आणि काही ब्रॉड क्वेश्चन्स याची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला जर का आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेसंदर्भात अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.